साजनी बहिणी आठवा काना कान खेळतो साजनी बहिणी आठवा काना कान खेळतो गोकुळामध्ये कृष्ण नाचतो साजनी बहिणी आठवा काना कान खेळतो गोकुळामध्ये कृष्ण नाचतो देवी तुला पाहू वाटत कोणत्या घ्या येडा बाईला घ्या बाई मध्ये येडूल्या बाय मध्ये येडूल्या येडूल्या ना बाय मध्ये येडूल्या मला माहिती आहे ना लगेच काय घेतलं त्याला घ्या थांबा माऊली काय कमी पडले का तुम्हाला काय कमी पडले का बर जे का असं आम्हाला सांगायचं काय आमचं चुकलं असेल या लेकरं समजून आम्हाला पुढचं मार्ग द्यायचं पण मार्ग द्यायच्या आधी तुमची ओळख पण द्यायची आल्यात ना आनंदाने तर नाही आल्या डोल्यात काय घेऊन आल्या का घेऊन आल्यात आईला विनंती करा हा अग संकटाला धाव माय सत्व नको पाहू अग संकटाला धाव माय तू सत्व नको पाहू आणि उशीर नको लावू देवी उशीर नको लावू उशीर नको लावू देवी उशीर नको लावू संकटाला धाव माय सत्व नको आई तुझ्या सर्व प्रजेला तुझं रूप दाखव कसं आहे कसं रूप आहे दाखव एक बाजूने तू रडते पण दुसऱ्या बाजूने कसं रूप आहे दाखव तुझं हे
येते ना रागात कशी असते डोळे मोठे मोठे करते ना. आई उग्र रूपाची ग तू देवी, आई उग्र रूपाची ग तू देवी, आई उग्र रूपाची ग तू देवी, आई उग्र रूपाची ग तू देवी. आई काय चुकलं आमचं, काय चुकलं, का रुसलेस तू? हा शब्दाला जागत नाही, बोललेल्या शब्दात जागत नाही. जेजुरीला निंदा केली माझी. आई लेकर तुझी आहे बघ, पहिले आई तुझी ओळख दे आणि मग निंदा काय केली आणि काय करावं आम्हाला याचं मार्गदर्शन द्यावं. आपण कोण रूपाच्या आल्यात पहिले त्याची आम्हाला ओळख द्या आणि मग काय निंदा केली ते आम्ही सांगणारच आहे. तुम्ही सांगा कोणत्या रूपाच्या तुम्ही तुळजाभवानी. या तुळजापुराच्या बाजारात बाजारात, माझ्या देवीच्या बाजारात बाजारात, तुळजापुराच्या बाजारात बाजारात, माझ्या देवीच्या बाजारात बाजारात. तुम्ही चहा प्यातो का? तुम्ही विचारतो. आई आधी रडत आली, आसू घालत आली, आता हसत आली. मग या बालकाकडून काय चुकलं होतं आमच्या? बोला, जे काय असेल आम्हाला सांगायचं, मग तसं आम्ही सांगू. तसा मला वचन दिला तसा काही पाळलं नाही. काय वचन दिलं होतं आपण? कोणीच नाही कोणी लिहिलं होतं तेव्हा तिथं? जेव्हा आरती चालू आली जेजुरीला काय काय सांगितलं होतं? सांगतो मी सांगतो तर तुम्ही सांगता. जा ना माईक मध्ये बोला, जा ना, सगळ्यांना ऐकायला जाऊ दे. आग्या माईक बोला. देव आणलं मद्यपान आणि मांसाहार करायचा नाही म्हणून असं वचन दिलं. हा, आपण येडीचे नाही, आपण येडीचे. पहिली गोष्ट काय सांगलं होतं, जेव्हा तुम्ही माझं कार्य घेतलंय, कोणतं कार्य? हे जागरण गोंधळ घेतलंय, त्या जागरण गोंधळाच्या मध्ये कोणत्याही प्रकारचं अपवित्र काम म्हणजे काय तर मद्यपान. तर आपल्यातले काही लोकांनी ड्रिंक केली होती का नव्हती तो भाग नंतर. दुसरी गोष्ट, त्यामध्ये कोणी चायनीजला जाऊन, कोणी कुठं काय जाऊन घरी मटण मच्छी आणून खाल्ली असेल, हे झालं त्या बालकाला माहित नसल्यामुळे चुका झाल्या. आई आहे हा नाही, जाणून बुजून करतात. बरोबर. मग जाणून करतो त्याला काय करायचं? शिक्षा, मग ते तुम्ही देणार. शिक्षा. मग आम्ही वचन देतो तसं तुम्ही वचन द्या. जो जाणून करील जी सेवा करील त्याला काही नाही. हा, मग आई जे झालं चला, याच्या आधी आमच्या कोणी चूक झाली असेल, याच्या पुढे जो चुकल, जो तुझ्या दरबारी येईल तो तुझा, जो घेता शब्द तुम्ही घेता. कुला करून घेऊ ना आपण. असाच घेतला 3 वेळा. का हो? असाच घेतला. कुलाच्या लेकांनो आणि लेकीनो, तुम्ही जेजुरीला वचन दिला होता, त्याच्यानंतर चुकीचा कोणी वागलाय का? मी नारळ घेतो. आता चला, आता ऐकला नाही तसा कबूल आला तर माफ, कबूल न आला तर मग शिक्षा. चालेल का? वचन देऊन जर चुकला असेल, कबूल न आला, महाराज द्या. येऱ्या बाया आहेत, येऱ्या बाया आहेत, येऱ्या आहेत, येडच रूप घेईल ना ते. येऱ्या आहेत त्या. बघा, तुम्ही जागरण गोंधळाच्या नंतर एवढं वचन देऊन पण कोणी दारू पिला होता का? तिच्या देवाची दान पेटी सगळ्यांच्या पैशातून आली. कोणी दारू ड्रिंक मच्छी मटण खाल्ली होती का? असल येऊन भंडारा व्हायचा, भंडारा व्हायचा, माफी मागायची. याच्या पुढे आई शरण आलं तर माफी. मटण मच्छी किंवा दारू कोणी पिलं होता का वचन देऊन पण? पुढचं आम्हाला मग कार्य करायला वचन देऊन पण तुम्ही जर फिरता, मग आम्ही काय करू शकत नाही. बोला. या. या. भंडारा व्हायचा, झाली असेल
मच्छी मटण खाल्ले, दारू पिले ते आम्हाला सांगू पण नका. बाबा माझ्या हातून या 3 दिवसामध्ये चुकी झाली होती. याच्या पुढे मी जेव्हा आई देवादेवीचं कार्य असेल जागरण गोंधळाचं, माझ्या हातून ही चुकी होणार नाही याचा शब्द देता का? काय करायचं बोला. काय करायचं काय हो? ओ कुलाचे येणारच नाही. कोण परिवार येणारच जर वचन देऊन चुकला असेल तर काय करायचं? नाही माफ करणार. नेहमी माफ नाही करणार. बरोबर आहे. नेहमी एकदा किती होते, करायचं? परत चूक होत नाही. हा बोला काय करायचं तुम्ही सांगा. काय नाही. आता याल तर माफ करीन, परत नाही करणार. ज्यांनी खाल्लं पिल्लं असेल मटण मच्छी, ऐका असं नाही कोणी येणार. बिचारा स्वतः आलाय, त्याच्या निवडून टाळे वाजू द्या. त्याने स्वतः मान्य केलंय. माफी मागायची जे काय झालं असेल, फक्त जे कार्य असेल त्याच्या कार्यामध्ये असं करणार नाही. वा भांडार बघा मांडणं याला वा भांडार जा. याच्या पुढे आई कोणतंही जागरण कोणतं देवीचं कार्य असेल त्यावेळी खाणार पिणार मंगळवार नाही. उपवास करा. मंगळवार उपवास हा करा. असू नका कोणी हसू नका. आईने जर कबुली दिली तर ती शोध पण लावला. अजून कोणी ऐका मी सांगू का? 3 जण ड्रिंक केली होती. किती? 2 ते 3 जण दारू पिलं होतं. असू नका कोणी हसायचं नाही. कसं आहे चुकी नाही. अजून 2 चान्स आहेत. 2 जण आहेत अजून. अजून आहेत. काय बोला माहितीये काय काय कोणाला हसायचं नाही, कोणाला बोलायचं. फक्त बोला झाली चूक, याच्या पुढे होणार नाही. माझ्या मी याला शरण येतो. बस बिंदास खा. तुम्हाला खाया प्यायला मनाई नाहीये. खाया प्यायला मनाई नाहीये. फक्त जेव्हा कार्य असेल, एक मंगळवारी फक्त मटण मच्छी खाऊ नका. हा दादा, एक मंगळवारी मटण मच्छी खाऊ नका. बाकी तुम्ही खा, तुमचा दिवस आहे. आता आठवते काढून बिंदास खा, काय बंदी नाहीये. फक्त वाढ सोडून अजून एक आहे. अजून एक आहे बघा. अजून एक आहे बघा. असू नका असू नका. अजून आहेत. या. असू दे आई. आता दिली ना मान्यता आपल्याला. ऐका थांबा 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 मी सांगतो. आपल्याला कोणाला पुढे आणून अपमान करायचं नाही. त्यांच्या पद्धतीने ते जे येतं ते येलं आणि त्यांनी स्वखुशी मान्यता दिली. याच्या पुढे लक्षात ठेवा आता सर्वांनी, कोणतंही तुमचं चांगलं कार्य असेल, तुम्ही आयुष्यभर खाया प्यायला जीव येतो. का मनाई मी केरीत नाही किंवा ती पण करणार नाही. फक्त एक मंगळवार कोणतंही देवीचं कार्य असेल तुमचं, समजा गट बसेल तुमचं किंवा कोणत्या प्रकारचा उपवास असेल, त्या दिवशी या गोष्टी सांभाळू शकता का? हो का नाही? तसं वचन द्या. हा चुकून झालेली गोष्ट माफ आहे. जाणबुजून कोणी गोष्टी माफ नाहीये. हा नारळ आपण बाजूला ठेवू, कारण कबूल आलेल्या गोष्टी नकोय. बरोबर आहे? घ्या गाणे. मुलीच्या देवाची दानपेटी सगळ्यांच्या पैशातून आली पाहिजे. ते आम्ही करू. द्या वाजवा. देवीचं घ्या. हा का किती तुला माराव्या माय, अग हा का किती तुला माराव्या माय, माझ्या डोळ्यात पाणी झळत ग, हा का किती तुला माराव्या माय, अग डोळ्यात पाणी झळत ग, तुला का नाही कळत ग, तुला का नाही कळत ग, देवी नाही कळत ग, तुला नाही कळत ग, देवी नाही कळत ग. माझी स्वतःची विनंती आहे तुम्हाला. आज आपल्याकडे ज्यांना महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कृत आहे शाहीर गणेश भिसे, आज तुमच्यासाठी गला ओकून सांगतेलं गाणं वेळेवरती गातात. एकदा कर त्यांच्यासाठी दात दिली पाहिजे आणि एकदा तुला करून त्यांच्या दात म्हणून आपल्याकडून फुले फुलाची वागली. माझी इच्छा आहे तुमच्या कुलाकडून ज्याच्या इच्छा असेल त्याच्या करा. अजून त्याला जोश येईल, कारण ती व्यक्ती मोठी गायक आहे. ते आपल्या आलेले
जसं हे संचार देतो ना तसं तुमच्या सकुशीन तुम्ही प्रत्येक देवस्थानात आले तर देते. माझी इच्छा काय एकदा त्यांचे माझ्यासाठी फक्त त्यांना घ्या. तुला का नाही कळत ग, तुला का नाही कळत ग, तुला का नाही कळत ग, येडू ये बाई कळत ग, तुला का नाही कळत ग. तुला का नाही कळत ग, तुला का नाही कळत ग, देवी ये बाई कळत ग, तुला का नाही कळत ग, देवी ये बाई कळत दिसेल एक नवीन गाणं तुमच्या स्वरात नवीन देवीसाठी. सुंदर संगीत महाराजांची फरमाईश आहे. महाराजांच्या बाबतीत सुद्धा असाच विषय आहे. माग सुद्धा बोलणारे भरपूर असतात. तसं माझ्या सुद्धा बाबतीत आहे, तुमच्या सुद्धा बाबतीत माग बोलणारे भरपूर असतात आणि त्यांच्यासाठी सुंदर संगीत सादर करतो. ऐका. हो नाव ठेवायचंय ठेवू द्या मला, किती बोलायचंय बोलू द्या मला, पण एवढ्या साड्या चुकल्या करू नका मागण, एवढ्या साड्या चुकल्या करू नका मागण. मी जेव्हा यरमायाला जाईन, खरंच जेव्हा यरमायाला जाईन, तुमचं नाव माझ्या येडा बाईला सांगेन. गोधळ मांडीला देवी गोधळाला यावं आणि गोधळ संडे महाराज मला आरती द्यायला सांगा त्यांना.
आपण बाकी गोंधळासारखं घटांची ओळख देवांची ओळख का नाही घेत? आज युट्यूबला सर्व असतंय. युट्यूब बघता ना तुम्ही? युट्यूबला गोंधळ बघता सर्व. गोंधळामध्ये युट्यूबला का असतंय? एक खंडोबाचा घट, एक देवीचा घट. हे सिंपल तुमच्याकडे असतंय. खंडोबाच्या घटाला खंडोबाचा असतो, देवीच्या घटाला देवच असतो. आपण काय केलं? घटावरची ओळख न घेता कुलामध्ये चाललेल्या अडचणी काय चालल्यात, काय चुकलंय, काय बरं नाही, हे जो सावला गोंधळ चालला आपल्या कुलामध्ये, या गोंधळाच्या निमित्ताने हा गोंधळ आपल्याला पूर्ण क्लिअर करायचा आहे. नाही तर आतावर तुम्ही गोंधळ बघतो, अंगात आलं घटावरचे देव उचलला, देव तयार झाला, आला खंडोबा, आला खंडोबा. आपण कोणत्या नाही, हे झाड पण बरोबर आहे, ते झाड पण बरोबर आहे, पण त्यांना काय अडचणी आहेत. या अडचणी जर दूर झाल्या तर पुढचा मार्ग त्यांना भेटतील. हे अडचणी दूर करण्यासाठी ज्या कुलावर संकट आहेत, ज्या कुलावर अडचणी आहेत, काय चुकलंय, हे वहीमध्ये लिहिलंय ना दादा तुम्ही? हे लिहिलेल्या गोष्टी फक्त राहिले ही 2 झाडं आहेत, मला ती विचारायची. याही गर्जना केली गावदेवीची ना? गावदेवी ते मागचं झाड घ्या, त्यांना पुढं मागचं त्यांना बोलवा, त्यांना पुढे त्या ताईच्या होत्या मागच्या. हा हा त्यांना पण घ्या. ही 2 झाडं मोकळं करू दे. आरती दिले सर्वांना. बाकी झाडं थांबवा, भंडारा द्या त्यांना आता. नाही घ्या पुढे, त्यांना इकडे येऊ द्या. गाणं छबिन्यात नाही दिसली माझ्या अंधी करू सुरू येऊ द्या, त्यांना पण घ्या पुढे. कसं सगळ्यांची ओळख दिली, त्यांची पण मोकळं झालं पाहिजे. हो, आता कुलामध्ये बसलेल्या जे आपण त्याची ओळख दिली, मी बोलवतो त्याची ओळख देणार. हा, तर आपल्या ज्या 7 बहिणी आहेत त्यांना बोलवा. हे बाईच्या अंगणी मोरवानाचे मोराला नाचू द्या, सईबाई मोराला नाचू द्या, मोराला नाचू द्या, बाई गुंगड वाजू द्या. सांगा. हा, जीवदानी गावदेवी, या जीवदानीचं आगे डोंगर किनारी देवी बसली, जीवदानी माझी ग आई माझी ग, लैलाची जीवदानी माझी ग, लैलाची आनंदाने येत का? काय राहिलं नाही ना? मग आनंदाने गजर दिला, आनंदाने आता आरती देऊ का? सगळं देणार आहेत आम्ही, सगळं मान सगळ्या देवांचं देणार आहेत आम्ही. पण सर्व मोकळं झाल्यानंतर आता हळदी कुंकवाचा मान देतोय, मला तुम्ही द्या. नंतर सर्वजणांची ओटी भरायची. बोला तुम्ही कोण आहे? तुमची देणार बोला. किती वर्ष असून त्यांचा बरे? हा घेतो थांबा. पाहुणे असो, घरवाले असो, का असू दे, असू दे कुठल्या पण पाहुणे असो, आपल्या धर्मात आल्यात ना. चला आनंदाने तुमचं सगळं मान केलं जाईल. चला स्थानावर
त्यांना पण पाठवायचं मागच्या वारीला. सगळ्यांना घेतो. हो मरीचं घ्यायचं मरीचं. थांबा यांना जाऊ दे. त्यांना पाठवता ना. त्यांना विचार का राहिले का तुमचं साडी तुम्हाला जे का असेल फुलना फुलाची बाकली मान केला जाईल. जसं सर्वांचं केलं जाईल तसं तुमचंही केलं जाईल. हा आनंदाने स्थानावर चला. काय राहिले असेल तर विचारा. काय सांगायचं का मला? काय राहिले का तुमचं? नाही ना आनंदाने येत स्थानावर तुम हा हा आनंदाने आलात ना. हा बोला बोला. आनंदाने आल्यात. आनंदाने काय करू? हा हा ते तर मी आधीच बोललोय. गावदेवीची गर्जना केली ना आधीच बोललेले का काय गोष्टी आहेत ते गोंधळ कोणाचा आहे? कुलाचा आहे, गावाचा नाही. त्याला आम्ही काय गोष्टी बोलू शकत नाही. माऊली जेव्हा तुमच्या कार्यालयात जर आम्ही आलो तर त्या गोष्टी बोलू शकतो. आता आनंदाने तुमचं आम्ही जे काय मानपान असेल देऊ का तुम्हाला? हा काय बोला बोला काय काय? हा 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 बरोबर आहे. पण तुमचं स्थान कुठे आहे? जिथं आहे तिथंच आहे का? हा गावदेवीच्या चोक पाणी पडतंय का मंदिरात? आणि ते सांगते ते सावट म्हणजे जे वरून छतातून पाऊस येतो ना त्याचा बोलते सांभाळ हे करायला म्हणजे छत काय बोलतात. आता सध्या जे आहे स्थान त्याच्यावर पाणी गळतंय का पावसाली? हा मग ते सांगते ते. दुसरं काय मागितलं तुमच्याकडे? माऊली होईल जसं होईल तसं तुमच्यासाठीच करायचं घेतलंय. हा तसं तुम्ही अजून काय? हा मग यायचं स्थानावर द्या भांडारा. एकदम मोकळ्या मनाने. एकदम मोकळ्या मनाने. लिहून ठेवा का गावदेवीच्या छतावर जे पाणी पडते ते थोडं बोलले तसं तुम्ही मंदिर कोणी गेले आखाड महिन्यामध्ये मरे मध्ये निघाली कोणीकडे पुढं चांदाचं मरण चालली पुढं
मग आई आल्यात आनंदाने आल्यात ना, आनंदाने आले. मग आनंदाने आल्या तसं कुलाचा उतार काढेल का आई? करणार ना. मग मरी आई आल्यात, मग आपण ते जागरण गोंधळ घेतलंय, मग इथलं काय थोडंफार आम्हाला मार्गदर्शन कराल का? कराल? हा करा. नाही काय इथं बघ, आम्ही परीक्षा नाही घेत तुझी, पण त्या रुपयाचे आले ना, त्या रुपयाला जागी होऊन देणार का ओळख? देणार ना. बोला माऊली. चला आनंदाने यायचे का? आनंदाने का अडचण आहे? हा अडचण आहे ना? गुरुवचन आहे त्याला. गुरुवचन दिलंय का? मग काय अर्थ थांबता का? गुरुला वचन दिलंय का तुम्ही? मग का थांबता? हा गेला सोडून? हा मग जे गुरुने दिलेला मंत्र जपता का तुम्ही? अजून जपता का? झालं का? 14 वर्ष झाले. मग ते आता आनंदाने आल्यात, आनंदाने आम्ही तुमचा मान दिलाय, मग आनंदाने खेळायचंय का स्थानावर जायचंय? हा आहे ना? तुम्ही आलेत ना, तुम्ही सांगा ना. मग कोण सांगेल? नाही समजत मग आम्ही सांगतो ना, जेवढं समजेल तेवढं सांगू आम्ही. यांना गुरुनी साथ दिली, अर्ध्या रस्त्यात गुरुनी साथ सोडली. गुरुनी मंत्र दिला, पण गुरुचा मंत्र अजून जपता. हा मग गुरुनी साथ सोडल्यानंतर मंत्र का जपता? मंत्राने तुम्हाला ताकद दिली. या झाडाला लेखभाल किती? झाडाला लेखभाल किती? त्यांच्यामुळे किती नाही. मग झाड मोकलं पाहिजे का नाही माझं? बरोबर आहे. मग ज्या मूळ रूपाचं त्या रूपाने बोलवायचं त्याला. सांगू बायांचं स्थान कुठे तुझं? विहिरीच्या बाजूला. नाही नाही कुठे चालला? ये ना, ये बाळाला. एका डोळ्या नाही तू गाडी, मोठ्या मोठ्या नदी हळदी कुका टाकून चला ना सजनी बहिणी तुला काना काना खेळत मोठे बायांचा बाईचा कधी बरबाईचे बोलायला नाचू द्या, सैबाई बोलायला नाचू द्या, बोलायला नाचू द्या, बाई गुगेला नाचू द्या. बोला काय कमी पडले तुम्हाला? सांगायचं काय कमी पडलंय? बसल्यात ना झाडाखाली? त्या बसल्यात का नाही बसल्यात झाडाखाली? बोला समाजात इथपर्यंत विचारा काय कमी असेल? झाडांची तकलीफ असेल आताच मोकळी कर. तुम्ही बोला माईक मध्ये, तुम्ही त्याने बोलणार. बोला त्यांना जे काय झालं आता आडी अडचण याच्या पुढे मोकळी झाली पाहिजे. तुझं काय असेल तुला भेटलं जाईल. माईक तुमच्याकडे घे, त्यांच्याकडे नका देऊ. फक्त काय बोला काय राहिलं विचारा.
मग माहित नाही मग झाड मोकळं पाहिजे ना तुझं, मग मोकळ्या मनाने सांगल झाड मोकळं करून देशील. झाडाला खूप त्रास आहे. हा झाडाला असा त्रास आहे का त्या देवी झाडाला माहेर येणार बघतात, कोणत्या तरी कारणास्तव देवी माहेर येणार बघतात. मग त्याच्या गाणे आहे का तुमच्याकडे? बरोबर ना, बरोबर. बाहेर यायला बोलतात ना, त्याचं कारण आहे त्या ज्या सोडलं त्याच्यामध्ये 2 पट्ट्या होत्या, एक राती एक चोखी. जे सोडले ना त्यामध्ये एक राती होती, चोखी होती. ती माहेरवासी म्हणजे तिला बोलतात गोतपती. काय गोतपती? ते काही कारणास्तव ह्या व्यक्तीचं संसारामध्ये किंवा परिवारामध्ये किंवा तिच्या स्वभावामध्ये माहेर येण्याची जास्त इच्छा असते. याचा अर्थ काय, त्या माऊलीला माहेर करून काहीतरी हवंय. माऊली झाडाला माहेर येण्याची इच्छा, माहेर येण्याचा ओढ होते का? माऊली काय तर राहिलंय, देवी तुला काय राहिलंय बघूया आता. अडमरला तुझ्या पायी आमच्या बाईने गच्छंद घेतला. सांगू का आता मी? पहिली गोष्ट ती सोडली ना जी पाण्यात, ती तुमच्या पिढीची गोतपत्ती. गोतपत्ती म्हणजे काय, तर काही त्याला येलभूत बोलतात. येलभूत म्हणजे तो कोणच्या बरोबर जातो, तर एखाद्या लेकी बरोबर जातो. जशी ह्याना त्याची थोडी चावली पूर्ण नाही, ती मोकळी होईल. आता मोकळी झाली ती, म्हणजे यांचा संसार, यांचा परिवार किंवा त्यांना स्वतःला पण ते क्लिअर होईल. दुसरी गोष्ट, यांच्या आधी तुमच्या घरामध्ये तुमची आत्या म्हणा, तुमच्या वडिलांची बहीण म्हणा, त्यांची आत्या म्हणा, कोणतरी माहेरी आली होती का? तुमच्या त्या घरामध्ये माहेरी आली होती का? कोण? हा, ही तिसरी पिढी का दुसरी पिढी? दुसरी. यांच्या नंतरची पिढी का? नाही नाही, म्हणजेच काय, यांच्या पुढची पिढी का, म्हणजे यांच्या वडिलांची बहीण का? या बरोबर आहे. यांच्या आधीची कोणी बहीण कोणी आली होती का? समजलं का इतिहास? 3 पिढी बसून काय होतंय, कोणतरी लेखबाल माहेरी येते राहते. याचा अर्थ काय, ती जी साथी आसरा होते त्या सोडून दे. हळदी कुकाचं टाकून असताना गोतपती तिला माहेरी वाचीन जागीर काराची कार रे उच्चर रे पिढीला रे मोकली बोल बघ रे तुझ्या रे 3 रे 4 रे पिढ्या रे आल्या रे माहेरी रे बघ रे बसली रे होती रे पती रे बघ रे तिचा रे मान रे पान रे आलेला पिढ्यान पिढीचा बघ रे गोतीचा बघ रे थांबवायचा कार्य रे आडी अडचण बोल रे बघ आज रे घराला रे अडचण आहे रे उद्या रे गुलाल आड अडचण येऊ नये बघ रे येतो रे मोकल
करून देऊ काय बोल मग बघ अरे 3 पिढीपासून बघ माझ्या येड्या बहिणीनं आंघोळीला पाणी या जागेतून जायचं का पाणी बहीण बघ रे बहीण बसली रे जागेवर रे बघ रे तिचा जोडीदार बघ रे सांगते रे बघ रे यार जागेची ओळख देऊ का रे बघ जिथं जागर गोदर मांडला त्या जागेची ओळख देऊ करे बघ रे जागेचा मालकाचा वंश आहे का रे अरे ज्याचं शेती माती आहे त्याच पहिल्या मार्काचा वंश आहे का रे त्याला रे विचार बघ गावाला रे विचार बघ रे पहिली रे घाणर आम्ही रे घशातून बाहेर काढली का रे बघितली का रे बघ रे जशी रे आमच्या रे घशात घाणर तशी रे यार धरतीत गेलं 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 खाली खाली पाताळात 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 एकर बालक एकर 4 पाया चार बघ रे यार जागेत बसवला मसोबा बसवला त्याचा मानर गाभो करी देतर नाही रे त्याचा जोडीदार सांगू कर कुठं बसला रे दुसरी बहीण बसली र शेतार मातावर तिचार सोबतीला बसला र मुंजार अरे सांगू का रे तुला रे त्याची ओळख ताडाच्या झाडावर चढून बघशील कार जितर बहीण बसली तितर कोंबडार द्यायचं कार रक्ताचं मन सोडायचं का रे तिथं तितर बसला मुंजार छाप छाप त्यातर खाणार बंदर झाडर करतो रक्षण ज्याची शेती त्याच्या बाजूला बसला तोर तिसरी ओळख देऊ कर बगर कुलाच्या घरात बसला गोतपती लेकीच्या मागे जाऊन बसतो तिच्या घरात बगर तिच्या हातून त्यांनी सेवा करून घेतली बगर त्याने तिला आशीर्वाद दिला बर त्याचा मनपान पुनर झालं त्याचा मनर आपण राहिला बगर बांधला गोठार तिथं त्याचं स्थान बगर बालका ज्या घरात जिथं जनावरांचा गोठा होता त्या जागे मध्ये तुझा बगर जागेवरचा म्हातारा बगर त्याचा खाणार ध्येयाचा खाणार बंदर झालं बगर सांगतो तेर करशील कार बगर नको देऊ खाना तरी चालल आता देशील त्याच्या नावाने बगर कुलाच्या बसल्या घराच्या बर त्याच्या बाहेर दहीर भातर देशील कार बाहेर मानर मान देशील घर मोकळं करील तर मानर देऊ कर अरे चौथी ओला देऊ का रे बघ रे जे झाड रडत होत दिली गर्जना भवानीची
त्याच्या रे मला त्याला बोलावशील कार बाकी त्याला रे विचार आली रे तुझ्या रे घरात जाडून देणे बघ तुझ्याही घरात सोडीला रे बाहेर सोडलं का बाहेर अरे ज्याला रे मना रे द्यायची रे ते तर पूर्ण आहेत काय रे अरे बालका तुझ्या मूल जुन्या वास्तू मध्ये काय रे होते जुन्या घरात काय आहे का पुढे ना मी तुला काय बोलायला सांगू का रे तो रे माझ्या रे झाडाला नंतर तरास देईल म्हणून तुला रे बोलवला रे आहे रे त्याचा रे मान रे घरात रे बंद रे केला रे मी रे कार ओळख देते सांगतो रे मान रे बंद केला रे माझ्या रे लेकीला रे तरास नको रे म्हणून तुला रे ओळख देतो रे बघ सांगायचं काम करते करायचं काम तुझं आहे बघ रे बघ माझ्या लेकीच्या केसाला धक्का लावून देणार नाही रे अरे तो तर अडवा यायचा रे पिढन पिढीचा मान द्यायची रे त्याचा रे पिढन पिढी काय द्यायची का तोच रे द्यायचं रे त्याला रे कधी द्यायचं बघ रे बालक रे तुझ्या रे घरात रे आडी अडचण येते रे बघ रे देशील रे मान रे करील मोकल घर पोटात रे आजार कोणाला झाला सांगू का रे कोणात रे आईला रे गर्भात आजार करशील मानार तो तर गोतपती आहे दुसरा गोतपती त्याचा घरात बसलेला घर मोकळा आपला पूल मोकळा पाच जणांनी मिळून एक फळ घेशील पाच जणांनी म्हणून एक बघरे वगैरे नाहीतर येईल सोबत तुझ्या रे तुला सांगू का रे त्याची बघ रे बसला त्या दिशेला रे बघ पहिला रे झाड केलेला रे त्यांनी दिली जागेचं फलक प्रत्येक फुलदार तुला उचलील पहिले तुला उचलील वचन काय रे कारण आता वगैरे फुलाच्या निमित्त काय विचारायचं असेल सांग फुलाला मुक्त विचार विचार अरे त्यासाठीच आम्ही आलो आहोत ना दिलं सोडलं उत्तर
कर रे पूर्ण रे होईल मोकल बाग बाग दिलं तुझं सर्व शिवार मोकलं दिलं तुझं कुल मोकलं बाग सांगितलेलं जसं तसं कर सगळं कुलाला घराला वंशाला सुख शांती मिळेल बघ रे अजून काय विचारायचे कारण पाठवता कोण हा पाठवता कोण त्याने केलं कोण आलात ना रात्री समजा हा चंद्रावाला न पाठवाला पाठवतात ना कुणाच्या बोरीला बाग कामाला जागा ते तेवढा. तुला मोकळं करून पाहिजे तुझं तुला झाड मोकळं हवंय का नकोय आमचं मैदान खुलं सोड आम्हाला भरलेल्या पाठवाल का भरून पाठवू आम्हाला सगळं पूल पिढा पिढा देईल शिवाराव सोडून देणार का मोकळं बघ रे एवढी झाडं केले त्यांना सर्वांना मान द्यायचं का द्यायचा मान. आणि आम्हालाही जोगवान करे आम्हाला जोगवा वाटताना सर्व झाडांना मानपान द्यायचं सगळं फुलाचा उतार करायला ही मळी उभी राहील एक शर्मा जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते सर्वांनी जोगवा म्हणायचंय जे तुम्ही आनंदाने देणार आम्ही तुमच्याकडे काही मागायला आलो नाहीये तुमच्याकडे आनंदाने आलो आहे आम्ही कोणत्याही शहरात जाताना मदत मागायचो आज आम्ही आनंदाने तुम्ही देणार तो जोगवा घेणार आम्ही कोणत्याही प्रकारचं हट्ट करणार नाही कारण अरे मीच काली मीच मरे आणि आमच्या जोडीला बसलाय तुमचा कोण रे दुसरा कोण रे वंजीबा अरे त्याच्या दरबारात जे आनंदाने मिळणार तेच घेणार रे ते आनंदाने ते आनंदाने ते आनंदाने आम्ही कोणत्याही हट्ट करणार एकाचे आम्ही येणार आजच आले रोज ते येणार आहेत त्यांचा विचार करून देऊ नका रे त्यांची येणारी घाण येऊन देऊ नका रे त्यांचा आपल्याला मान पूर्ण करा रे बाग 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 कोणत्याही प्रकारची पिढा पिढा एका घरावर नकोय उंबरण्याच्या आतमध्ये नकोय म्हणून बाग या फुलाला एका वास्तूमध्ये स्थिर कराल का रे आम्ही तरी मरी आम्ही फिरते आमचं पूर्ण शिवार मोकळं घर तुम्ही फुलाच्या ग तुमचं घरादारात मोकळं नका ग ठेवू त्या भिंतीमध्ये त्यांना मान देणार का ग कोणाला अरे ज्या फुलाचा गोंधळ जागरण घेतलाय त्यांना चार भिंतींच्या आतमध्ये देणार का ग त्यांना असं खुल्यावर नका ठेवू ग अरे तुम्ही त्यांना चार भिंतींचा सावलीचा
फुल्या सावलीचं नको ग. ग्लास दे, ग्लास. बोल. आज जसं फुलं आहे तसं काय एकाची वास्तू त्याच घरामध्ये बगरे 4 भिंतींची देणार का रे? मंजूर आहे का? त्याच घरामध्ये देवाचं मंदिर बनवायचे एका नाही कोपऱ्यात. जमला तर रे त्याच रे घराच्या रे बगरे भिंतीला रे बगरे सोबतीला बाहेर दिला तरी चालेल, कारण बगरे 4 भिंतींचा बगरे आडोसार हवा आहे ग, देशी का ग? बाहेर चालेल ना बाहेर. कुठेही देणार पण त्या घराला लागून हवा आहे. घराच्या बाहेर बाहेर दिला तरी चालेल, पण त्या रे घराची रे भिंत सोडायची रे नाही रे. बघ रे 4 भिंतींचा रे त्याला रे सावली कारण सांगू का रे तुमची रे लक्ष्मी रे फिरती रे राहते रे तिला रे हवी आहे रे देणार का रे? बघ रे सांगू का रे तुझी रे एकवी रे कारण आली रे कारण तुझ्या रे कुलात रे बसली रे बहिरी रे. कोण बसली? काल बहिरी बसली म्हणून एकवी रे रूप रे म्हणून आलेली आनंदाने रे म्हणून तिला रे लक्ष्मी रूपात तीर ठेवणार का फिरती ठेवणार? ते ठेवणार. तीर ठेवायच्या साठी तिच्या 4 दिशा बंद हवी आहे देणार का रे? सर्वांचा शब्द घेशील तरच आम्ही बोलणार. 4 भिंतींचा मान तिला पाहिजे रे. याच्यात काय शिकले तू? 4 भिंतींचा मान पाहिजे देवीला. जमेल? काय कोण शिकले? देवीला? देऊ आम्ही मार्गदर्शन नंतर मागर जोगवा देशील हे रे जोगवा. आणि मिठापिठाचा जोगवा. पालकाकडून काय आम्हाला शिकत होतीस? आनंदाने व्हावंय. कुठला मंदिर शिकत होतीस? पालकाला सुख शांती हवे ना. जोगवाडा प्रत्येकाने दाखवू परत. जाशील का परत? देशील. जाशील शिकायला? आनंदाने दिलाय. जाशील का परत? मला माझ्या कुलात पण जायचंय. तेरे माझी भंडारा. कुंडली आहे, याडेश्वरी. मी नर्मदाला म्हणूनच घेतली ना. नवस पूर्ण केला का ग? म्हणूनच गेली ना. हा. बदल पसरशील तर मोकळं करशील. लवकर गेलो. ए आमचा जोगो वाढायचे का जाऊ आम्ही? जोगवाडा प्रत्येकाने बघ रे त्यांचा करायचा असेल खेळ त्यांना करू दे आम्ही चालले. याला सांभाळ करा, सांगशील का रे? वाडा जोगवाडा आम्हाला स्थानावर जायचे. वाडा पटापट. जोगवा मागते मी मागते हे जोगवा. पोर परिवार सर्वांनी जोगवा आणा देवीला वायाला. प्रत्येकाच्या घरातून येऊ द्या. पाळजा मला.